मिळाला असता रोज तर मी येण्याच्या आधी आलेला असतो, पण अजूनपर्यंत मुलगा कसा मिळाला? बहुतेक शेजाऱ्यांकडे बसला असेल, मी शेजाऱ्यांकडे पाहून स्वप्नाला माहित असेल का कधी स्वप्नाकडे बसला एवढा उशीर का झाला बेटा तुला? अरे वाह, व्हेरी गुड, बढिया बढिया, मस्त. माझा मुलगा मोठा माणूस बनणार. मला वेळच नाही मिळाला रे मुलगा, पण पुढच्या वेळेला मात्र मी नक्की येईन. बिलकुल विसरणार नाही, प्रॉमिस. हो देखो, एक मिनिट. आज आपल्याकडे काहीच नाही, माझ्याकडे फक्त 1 रुपया होता. ते 1 रुपयाचे मी फक्त चणे आणले. आजच्या दिवस तू फक्त हे घे. काय म्हणलास? मुन्ना काय म्हणलास तू? अरे कुठून आणू मुन्ना जेवण? कुठून आणू सांग ना. फक्त एकच माझ्याकडे फक्त 1 रुपया होता मुन्ना. त्या 1 रुपयाचे मी फक्त एवढे चणे आणले. हे चणे फक्त तू घे आणि तेवढे खा. काय खातेस तू माझा? काय अन्नाचा एक खात नाहीये. मी सांगितलं ना तुला की 1 रुपया होता. का समजून घेतलंयस रे मला तू? का नाही समजून घेत? तुझा फक्त 1 रुपया होता ना, त्या 1 रुपयाचे मी एक चणे आणले. काय झालं तुला? दादाने मागलं तुला? राज तू मागत तुला? नाही दादा, मला कधी कधी मारत नाही, पण आज नाही. मला माझी आईची खूप आठवण आली. माझी आई तर मला पोटभर जेवण दिले असते. माझी आई मला का सोडून गेली? दादा, आजपासून मी कोणतीही जिद्द करणार. तू म्हणजे तसंच वागेल. दादा एक विचारू? दादा, माझ्या शाळेची परीक्षा फी उद्या भरायची आहे. ती मला देईन ना. उद्या भरायची आहे ना? देईन, नक्की देईन मुन्ना. तू काळजी करू नकोस. दादा, मी खूप अभ्यास करेन. खूप मोठा माणूस होईल. खूप पैसे कमवेन. मग तर आपली गरिबी जाईलच ना. मग आपल्याला उपाशी राहावंच नाही लागेल. खरंच मुन्ना, तू काळजी करू नकोस. मी तुझ्यासाठी जीवात जीव असेपर्यंत कष्ट करीन आणि तुला मोठा माणूस बनवेन मुन्ना, मोठा माणूस बनवेन. आणि मुन्ना, मला एक सांग बेटा, हे बक्षीस तुला कशाबद्दल मिळालं? आमच्या शाळेत झालेल्या गायनाच्या स्पर्धेत मला हे बक्षीस मिळाले. अच्छा, म्हणजे तुला गीत सुद्धा म्हणता येतं का? काय वाटलं तुला? नाही, असं कसं असेल? तुला छान गाणं म्हणता येतं ना? आता मला एक सांग, कुठलं गीत म्हटलं की ज्यामुळं तुला एवढं सुंदर बक्षीस मिळालं? ऐकायचं? हो, ऐका ना. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वैया, दादा मला एक वैया.
माझ्यात राहते. हो ना, तू होशी माझी बहिणी. म्हणून तू आज जा, तू आज अभ्यास कर. सगळं माफ कर मला. म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतला की नाही म्हणणार नाही, म्हणून खरंच माफ कर. अरे असं काय बोलतोस? खरं म्हणजे मुन्नाचं काही चुकलं आहे. जी मी बोलू शकले नाही ना ते त्या मुन्नाने बोलून दाखवलं. राज मी मुन्नाची बहिणी व्हायला तयार आहे. हे शक्य नाही. का शक्य नाही? ऐकून सपना, अगं त्याच्या जीवनाची चेनच तुटली. जो माणूस स्वतःच्या या चाकांवर जे फाटलेले टायर आहे ते शिवू शकत नाही, त्या माणसाची कुसंस्कार लागतात. अगं जो माणूस स्वतःचं नीट अस्तित्व जपू शकत नाहीये, तो दुसरा अजून संसार उद्ध्वस्त करून काय करणार आहे? सांग ना सपना. हा संसार मी नाही बसवू शकत, नाही बसवू शकत. म्हणजे जबाबदारी वाटते तुला? सतत मला समजून घेण्याचा का प्रयत्न करत नाहीये? मी आयुष्यात लग्न न करण्याचा मी निर्णय घेतला. का म्हणून विचारतोस? का विचारते ना? कारण आजपर्यंत माझ्या मन मंदिरात तुझी देवा समान मी पूजा करीत आहे. मी मनापासून प्रेम करते राज तुझ्यावर. प्रेम अडीच अक्षरी किती गोंडस शब्द वापरलास नाही. प्रेम काय पाहिलं का तू माझ्यामध्ये की माझ्यावर एवढं इतकं प्रेम करते? बरोबर आहे. एक सुशिक्षित बेरोजगार माणूस आई वडिलांच्या पश्चामध्ये आपल्या लहान मुलाला, लहान भावाला सांभाळण्यासाठी ही एवढा कष्ट करतोय, रिक्षा चालवतोय, हेच पाहिलं. पण सपना, मी अशा भावना शून्यात या जगाच्या पलीकडे गेलोय. मी या भावना विरहित झालोय ग. सपना, मला लग्न नाही करायचंय, मी करणार नाही. मला फक्त माझ्या हृदयामध्ये फक्त मुन्ना आहे, त्याशिवाय इतर कोणालाही त्या हृदयामध्ये जागा नाही. आणि मी इथे तुझ्याकडे त्या नजरेला कधी आजपर्यंत कधी बघितलं नाही सपना. अगदी बरोबर बोलतोस, अगदी बरोबर बोलतोस. आजपर्यंत एकाच गावात असताना देखील तू मला कधी डोळा उचलून बघितलं नाही, डोळ्यामध्ये बघितलं नाही. आणि म्हणूनच राज, तू मला आवडतोस, तू मला हवा आहेस राज. नाही सर, हे शक्य नाही. ते स्वतः असं दारिद्र्यामध्ये राहून दुसऱ्या माणसाला काय देणार आहे? सांग ना, काय आयुष्य देणार आहे तो? फक्त दुःख, दरिद्र, गरिबी, यातना आणि लाचारी. जेव्हा हीच आपली मुलं जेव्हा हातात भिकेचं कटोरं घेऊन जेव्हा रस्त्याने फिरतील आणि त्यावेळेला मोठी झाल्यानंतर ती मुलं मला जेव्हा विचारतील ना की बाबा, तुम्हाला जर खायला घालायला माझी ऐपत नव्हती तुमची, तुम्हाला जन्मालाच कशाला घातलं? जन्माला यायच्या आधी मारून का नाही टाकलं? हे तर मुलांनी मला विचारलं तर कोणत्या तोंडाने मी उत्तर देऊ? सांग ना सपना. म्हणून सांगतोय सपना की नकोय मला बायको, नकोय मला मुलं. मी राहीन असाच. माझ्या मुन्नाला मात्र मी मोठा करेन, मोठा माणूस करेन, त्याला शिकवेन. जीवात जीव असेपर्यंत मी कष्ट करेन, पण मी त्याला या शब्दाने मला मुलगी घातली राज. येतो. थांब राज, कुठे गेला? दवाखान्यात चालला. दवाखान्यात? का बरं? तुला माहिती आहे ना, गेल्या 3 वर्षापासून आपली शेतीमध्ये काही पिकलेलं नाहीये. आता शेतीमध्ये काही पिकलं नाही म्हणून आपली ही शेती जी आहे ती मी गहाण ठेवली 5 वर्ष करता आणि त्याच्यावर रिक्षा घेतली. पण हे बघितलंस तू, या तालुक्यामध्ये लोकच नाही आहेत, रिक्षामध्ये कोणी बसतच नाही, धंदाच नाही होते, तर कसं चालवणार? आज तू बघितलंस, आज माझ्या मुलांनी मला जेवण मागितलं तर मी जेवण देऊ शकलो का? मारला मी एवढा मी वाईट. मला सांग, दवाखान्यात कशासाठी जातोस तू? स्वतःची पोटाची खळगी भरण्याकरता एक रिक्षावाला अजून काय करू शकतो का? म्हणजे हेच की माझ्याजवळ माझ्या हक्काचं, माझ्या मालकीचं फक्त एकच संपत्ती, आणि ते म्हणजे माझं रक्त. नाही राज, नाही. सपना,
तू ऐकलंस नको की मुलाची मला उद्याला फी भरायची आहे, तर मी काय करू सांग ना, कसं करू? वा राजा, या जगात स्वतःच्या मुलासाठी त्याग करणारे आई वडील बघितले, पण स्वतःच्या भावाच्या सुखासाठी त्याग करणारा भाऊ मी आज तुझ्या रूपात बघतो. हा त्याग वगैरे काही नाहीये, हे फक्त कर्तव्य आहे. कर्तव्यात कुठेही कसूर पडू नये म्हणून हे श्वास घेता घेता, नाहीतर हा श्वास संपताना का होईना मला हे कार्य केलंच पाहिजे. या जीवनाची जी मूल्य आहेत ना, या मूल्यांच्या जवळ बाळगून या ज्या आपल्या भोवती अशी संरक्षणाची भिंत तयार करण्यापेक्षा जे काही संकट आलंय ना समोर, त्या संकटाला मला समोर गेलं पाहिजे, धीराला तोंड दिलं पाहिजे. फक्त या हृदयामध्ये माझा मुलगा बसतोय समोर, बाकी कोणी. आज तुझ्या या शब्दाने मला मोहिनी घातली. खरंच एक लक्षात, यापुढे माझ्याच्यानी या गोष्टी जमणार नाही. तुझं स्वप्न आहे ना की मुला शिकून खूप मोठा माणूस यावा, या जगात या समाजात कुठेतरी त्याला एक मानाचं स्थान मिळावं म्हणून, तर आज मी तुला वचन देते ना, मी तुला वचन देते की मी तुझ्या संसारात आल्यानंतर तुझ्या प्रत्येक सुखात दुःखात मी सामील होईलच राहते. जोपर्यंत मुलगा शिकून खूप मोठा माणूस होणार नाही, तोपर्यंत मी स्वतःला अपत्य होऊ देणार नाही. तुला कळतंय का? या भावनेच्या भरामध्ये असले कुठलेही विचार करू नको. एक काम कर, याआधी तू तुझ्या बाबांशी ही सगळे बोल, ठीक आहे? सपनाने घेतलेला जो निर्णय आहे तुम्हाला मान्य आहे. आज सपनाने घेतलेला निर्णय कुठल्या भावनेच्या भरात घेतलेला नाहीये. माझ्या पोरीवरती माझा विश्वास आहे, अभिमान आहे माझ्या पोरीवर, अभिमान आहे माझ्या. सपना, मी माझा निर्णय आज सांगू शकत नाही, पण एक मात्र नक्की सांगतो, मी या भावनेच्या पलीकडे गेलेलो आहे. मला माझ्या मुलाबद्दल मला फक्त बघायचं आहे, एवढं मात्र नक्की आहे. तुझा विचार आणि तुझ्या विचारांचं स्वातंत्र्य हे खूप मोठं आहे आणि याला मी मान्यता देतो. मी मान्य करतो की तुझे विचार, तुझं स्वातंत्र्य मोठंच आहे आणि त्या पद्धतीनेच तू बघ. म्हणणं एवढंच आहे की हा जो काही कालावधी आहे ना, या कालावधीमध्ये कदाचित तुला जर दुसरा कोणी एखादा दुसरा कोणी जर चांगला मुलगा मिळाला तर माझ्या विना हा संसार थाट मला चालेल. पण मला या बंधनात मला तू अडकवू नकोस. क्षितिजाच्या अंतापर्यंत फक्त मी तुझीच वाट बघेल, फक्त तुझीच वाट बघेल.